आज आपण बनविणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल आणि झटपट होणारी अशी भोपळ्याची भाजी। तर काय करायचं आहे, आपल्याला भोपळा घ्यायचा आहे, कट करायचा आहे त्याला आणि त्याचे छिलके काढायचा आहे। आपल्याला त्याचा छिलका काढल्यानंतर त्याला आपल्याला बारीक बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे पूर्ण भोपळा। आपल्याला जेवढी भाजी पाहिजे आपण त्याच्यानुसार आपण ते भोपळा घेऊ शकतो। इथे जे आहे ते मी हे मोठं बाउल जे आहे तेवढं भरून कट करून घेतलेलं आहे मी। कुकर घ्यायचा आहे आपल्याला, कुकरमध्ये तेल घ्यायचे, तेल गरम झाले की मध्ये आपल्याला मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडू द्यायची जेणेकरून जे आहे ती भाजीला छान फ्लेवर येतो। नंतर मध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, लसूणच्या नंतर लगेच मध्ये कढीपत्ता टाकायचा, चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं। कांदा टाकायचा बारीक कट केलेला, कांदा चांगल्या प्रकारे फ्राय करायचा। एक टोमॅटो टाकायचा बारीक कट केलेला, ते पण ते जे आहे ते कांदा टोमॅटो मस्त असं मिक्स झालं की मध्ये आता ड्राय स्पायसेस टाकायचे, जसे की हळद, रेड चिली पावडर, मीठ आणि एक काश्मीरी रेड चिली पावडर आणि मेन म्हणजे किचन किंग मसाला आपल्याला मध्ये टाकायचा आहे। आणि नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त जे आहे ते आपल्याला हे मसाला असं मिक्स करून घ्यायचा आहे, ड्राय स्पायसेस ते आपल्या कांदा टमाट्यामध्ये। नंतर हे आपल्याला भोपळा टाकायचा आहे मध्ये, हे चांगल्या प्रकारे भोपळा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला त्या मसाल्यामध्ये। आणि जेवढं आपल्याला याच्यात पाणी लागतं ना तेवढं पाणी टाकायचे। जर आपल्याला घट्ट ठेवायची असेल भाजी तर थोडं पाणी टाका, पातळ ठेवायची असेल तर जास्त टाका। मला थोडीशी ग्रेव्ही टाईप करायची होती त्याच्यात थोडं जास्त टाकलं पाणी मी। 1 चमच गूळ टाकलेला आहे किसून घेतलेला, वरतून थोडं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घातलेली आहे। ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि कुकरचं ढक्कन लावायचं आणि ह्याच्या 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। नंतर गॅस बंद करायचा आणि पूर्ण जेव्हा वाफ जाईल तेव्हा आपल्याला ढक्कन उघडायचं आहे। भाजी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे, खूप टेस्टी लागते भाजी। नक्की रेसिपी ट्राय करणारी, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या।